टीम पाहताय जी नेहमीच या स्पर्धेसाठी जीवाचं रान आणि जीवाच्या आकांतानं मेहनत करत असते। मयूरदादा पिसेकर, ज्युनियर मयूर, अनिकेत हारजियत, गणेश तरे आणि सगळी टीम या ठिकाणी आपण पाहता। पहिला बॉल टप्पा येतो सरळ, अगदी पडल्यानंतर बॅट वरती डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल झाली आहे कंप्लीट। मॅचेस रंगतात। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आज एक वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचलंय, कारण आज रंगली आहे तुमच्या आमच्या स्वप्नातली मानाची अभिमानाची स्पर्धा। अभी तो इस बात का असली उड़ान बाकी है, अभी तो परिंदों का इम्तिहा बाकी है। अभी तोली है मयूर और प्रतीक ने मुट्ठी भर जमीन, अभी पिसेकर ब्रदर्स को तोलना पूरा आसमा बाकी है। स्टे ट्यून विथ अस। फ्रंट फुटला आले यॉर्कर, त्याला फ्लिक करायचं होतं, काय बॉलिंग करतोय भन्नाट वेगानं, आगीचे गोळे आणि अगदी आगीचे तोफेचे बंबार मैदानावरती टाकत असताना ऑन फायर आहे। कॉम बॉक्स मध्ये रोशन पाटील आमच्या सोबत जॉईन झालात, काय लगता ब्रो? नक्कीच आगीचे अग्निडोंब दागताना पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती योगेश नामक काढो। पहिलाच बॉल जिथे आपण सिंगल रन्स पाहिली आणि त्यानंतर अलीकडचा हा बॉल जिथे डॉट बॉल आणि पूर्णपणे आगीचे अग्निडोंब या पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान इथे पाहायला मिळतील। नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट चेंडू सफर केलाय आणि इथे एक धाव सहज गतीने प्राप्त केली जाते। हे पिबनचं षटक ओमी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। इथून योगेश माते विरोधात दहाकता ही सिद्ध करावी लागेल टीम नारायण टीमला। मागच्या मॅच मध्ये मेडन षटक टाकलं होतं, विकेट घेतले होते 3 आणि 2 ओव्हरचा स्पेल टाकताना फक्त धावा खर्च केल्या होत्या बुग्याना 3, म्हणजे या विकेटवरती त्याला लय सापडली आहे। त्याच्या अगेन्स्ट ती रिदम ब्रेक करायची आहे। बॅटिंग करताना आई गावदेवी नारायणच्या फलंदाजांना सलामीची जोडी आहे अमर पाटील, त्याच्या सोबतीन आला विकी हजारे, चांगला फलंदाज आहे, चांगला बॅटल रंगेल विकी सोबत, अमर सोबत बुग्याचं। आता मैदानावरती वेगाचा राजा योगेश म्हात्रे खतरनाक बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय मागच्या 4 बॉल मध्ये रन्स आलेत फक्त 2, मागचे 2 आपण एक फुल्लर लेंथ एक यॉर्कर पाहिला, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन वरती येऊन आपल्या वेगाची ताकद बाउन्सर आहे। तुम्ही फास्टर बॉलर आहात, तुमच्याकडे बाउन्सर नाही, तुम्ही फास्टर बॉलर नाही आहात। आणि ते योगेश म्हात्रे सांगत असताना मी वेगवान, मी राजा रफ्तारचा, आणि तेच रफ्तार मैदानावरती दाखवत असताना योगेश म्हात्रे हाफ ट्रॅकर बॅटची लीडिंग एज फसवलाय आणि यष्टीरक्षकाने टिपलाय जेल। संपलाय मैदानावरती फलंदाजाचा खेळ आणि धक्का लागलाय आई गावदेवी नारायणला पहिला आणि बाद होतात मैदानावरती फलंदाज आपण पाहताय अमर पाटील। बॅक टू डग आउट। खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीन, ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी ए1, ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी ए1 क्वालिटीचं हे आपण दर्जेदार आयोजन पाहतो। मयूर ग्रुप बदलापूर परिसर आणि स्पर्धा आहे एका वेगळ्याच उंचीवर आणि एक दर्जेदार खेळ या स्पर्धेमध्ये आपण पूर्णपणे पाहिला। पहिल्यांदा आपण दिवसा क्रिकेट पाहिलं आणि आता रात्री क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा माहोल इथे आपण बनताना पाहतो। लक्ष वेधूया पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या पिबनच्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजी सफर केली आणि त्यानंतर एक गडी बाद 2 धावा धावपटलावरती काहीशी बिकट स्थिती पाहायला मिळते पहिल्या पिबनच्या षटकामध्ये। टीम आई गावदेवी नारायण या टीमची अंतिम बॉल वेगावरती स्वार होत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये नाळ जोडता आली नाहीये। डॉट बॉलची राहिली समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 1 गडी बाद, फक्त 2 धावा टीम नारायण। फुटतायत म्हणजेच मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती पाहायला मिळेल।
पूर्णपणे पाहुण्यांची मांदी आली या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे अधिकारी वर्ग या स्पर्धेमध्ये येत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर वेगवान बाउन्सर आणि डोक्याच्या वरून फ्लाय झालाय, त्यामुळे अंपायरचा इशारा येईल त्या ठिकाणी वाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हरचा कॉल या ठिकाणी करण्यात आला. बदलापुरातल्या गुन्हेगारीला पूर्णपणे नायनाट करून टाकणारा नाव आणि बदलापुराच्या अगदी या पूर्ण परिसरामध्ये सातत्यानं कायदा सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करून मजबूत करणारी आपली महाराष्ट्र पोलिसांची टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. उभा आहे माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला आणि बदलापूर शहराचे आपल्या सगळ्यांचे लाडके कर्तव्यदक्ष पोलीस या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित होतात. 2 मिनिटं मॅच अंपास थांबवायचे. स्वागत आहे आपल्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं. बदलापूर पोलीस मोठ्या संख्येनं आपल्यासोबत जोडला जातोय. त्या सोबतीनं मोठ्या संख्येनं पूर्ण पिसेकर परिवारातील या ठिकाणी आपले सगळे ज्येष्ठ व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्या सगळ्यांचं देखील करू आपण स्वागत. नक्कीच वरिष्ठ पोलीस अधिकारी या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासाठी आले. सदिच्छा भेट देण्यासाठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सन्माननीय मयूरजी फिसेकर, सन्माननीय प्रतीकजी फिसेकर या A1 बंधूंच्या माध्यमातून प्रतीक दादा नेम आपलं मनपूर्वक स्वागत. क्षीरसागर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि बदलापूरमध्ये क्षीरसागर साहेबांचं नाव ऐकलं की मग फाटते गुन्हेगारांची. असं गुन्हेगारीचं न्यायनाट करून टाकणारं व्यक्तिमत्व आपल्यासोबत उपस्थित होतं. आता नेहमीच ज्यांची लाठी बोलतं, आज पाहूया बॅट बोलेल का. निरंजन दादा चला होऊन जाऊ द्या बॉलिंग. टाकाय का यॉर्कर, कधी चान्स मिळेल पोलिसांना यॉर्कर टाकायचे. नाही तर द्या एक बुग्याला. नाही त्यांचे तेच बॉलिंग करतात, ते पण प्री प्लॅन करून आलेत. चौकार षटकार मारायचे तर आपण आपल्यालाच. स्वागत आहे क्षीरसागर साहेब आपला आणि आपल्या पूर्ण टीमचं. तुषार शिंदे सर आपण जॉईन व्हायचं आहे खेळपट्टीवरती. बी फास्ट. आमच्या मंचकावरती जो आमचा समालोचन कक्ष आहे, राहुल किंवा तुषार, आपण पटकन जायचा विकेटच्या समोर. हो शॉट अभा, थोडं अजून पॉवर आली तर एखादा कडक 6 पण येईल साहेब. यायलाच पाहिजेत. महाराष्ट्र पोलीस देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळतात. महाराष्ट्र पोलिसांचे देखील अनेक खेळाडू रणजीच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असतात. तुषार सर जायचं थोडं पटकन आतमध्ये. आणि याच टुर्नामेंटमध्ये ही सगळी टीम आपल्याला खेळताना देखील दिसेल. बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिमचे फॉरेस्ट वर्सेस पोलीस अशी मॅच आपण ठेवली आहे. प्रेक्षणीय जो सामना असेल. चला योगेश मात्रेला द्या 1-2 बॉल. आणि हे सगळे लेदर बॉल क्रिकेट अतिशय चांगलं खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट फार कमी प्रमाणात हे खेळतात. आणि आजच क्षीरसागर साहेबांची शिफ्टिंग झाली आहे नागपूरला. क्षीरसागर साहेब म्हणजे आज भरपूर जणांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. भरपूर बोलबाला आहे बदलापुरामध्ये क्षीरसागर साहेबांच्या कार्याचा. या सीट सोबत येऊ तुषार सर.
आमचे सर्व पोलीस अधिकारी या स्पर्धेचा या खळपटीचा पूर्णपणे मनसोक्त आनंद घेत आहेत. पूर्णपणे कोविडचं जे संक्रमण राहिलं त्याच्यामध्ये उत्तम कामगिरी खरं तर डॉक्टर टीम आणि त्यानंतर संपूर्ण आपण महाराष्ट्र पोलीस दलाची पाहिली आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नवी मुंबई पोलीस दलाची नेहमीच वरचढ कामगिरी पाहिली. चांगला खेळ नवी मुंबई पोलीस दलाच्या माध्यमातून पाहिले आणि हा सर्व पोलीस दल आज या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेत आहेत. सदरक्षणाय खलनिग्नाय या ब्रीदवाक्यानुसार आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमच्या पिसेकर बंधूंच्या माध्यमातून इथं केलं जाईल. अर्पुणी या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरण, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. म्हणजे आज क्षीरसागर साहेबांचा सँड ऑफ जोरात होणार आहे मयूर ग्रुपच्या सोबत. या सर स्वागत आहे आपलं. रात्रंदिवस करतो सेवा भारतभूच्या सुपुत्र, कृतज्ञतेने तुला आमचा सलाम पोलीस मित्रा. तुला भीती ना कोरोनाची, तुला भीती ना मरणाची. आज कळली हिंमत आणि किंमत खाकीतल्या वर्दीतल्या या आमच्या पोलीस बांधवांची. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण आज उभा माणूस हा वर्दीतला म्हणून आपण सण साजरा करतो गर्दीतला, आणि त्यांचं करूयात आपण या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत. अगदी पोलीस म्हणजे काय, मातीत पडलेल्या गोळीसाठी पण नेहमीच एक वेगळा संघर्ष सातत्याने या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मॅच ऑन गेम ऑन. चला सामना सुरू करतोय आपण. चेक. तर आपण पाहतोय अगदी मंचावरती साहेबांच्या मातोश्री देखील उपस्थित आहेत आणि त्यासोबत आपण पाहतोय त्यांच्या अर्धांगिनी देखील उपस्थित आहेत. आपलं देखील अतिशय मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय आणि सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. खरं तर काही गोष्टी आपण पाहतोय, भावनात्मक क्षण आहे आज साहेबांची. खरं तर आपण पाहतोय ट्रान्सफर देखील इकडून झाली आहे, परंतु इथे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आणि पिशेकर साहेबांवरती असणाऱ्या प्रेमासाठी आज साहेब अगदी संपूर्ण कुटुंबासोबत या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. लक्षबद्ध लढतीकडे धाबा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 4 बॉलिंग ट्रॅकमध्ये काढो राजेश मादेला पाहतो. राजेशाही थाटामध्ये त्यालाही गोलंदाजी इथे साकार करायची नारी संघाविरोधात. नेक्स्ट बॉल लेट कट हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये इथे मिळून पाहायला मिळत नाही आणि याचं कारण डॉट बॉल राहिलाय. पूर्णपणे धावसंख्येला रोख लगावली टीम म्हात्रेपाडा या टीमनं. समोरील संघ आई गावदेवी 11 नहारेन आणि या संघाविरुद्ध आक्रमकता पाहायला मिळते. या वेळचा हा चेंडू आक्रमकतेने खेळल्यात क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अल्पेश म्हात्रेनं हा उत्तुंग झेल पकडलाय, लागतोय तिसरा धक्का टीम आई गावदेवी नारायण टीमला. उत्तम फिल्डिंगचा मुजोरा आपण पाहिला. चांगली फिल्डिंग अल्पेश म्हात्रेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आणि या षटकाचा विचार केला अगदी 2 गड्यांचा राहिलाय खात्मा. पहिल्या पिबलच्या षटकामध्ये वेगाचा राजा अर्थातच योगेश मातेला पाहिलं बोग्यानं 1 गडी बाद करत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान अतिशय इकॉनॉमिकल स्पेल हे मात्र सादर केलं जातं. पलक 11 म्हात्रेपाडा अप्रतिम गोलंदाजीचं आकलन राहिले. पहिल्या 2 षटकांदरम्यान पूर्णपणे धावसंख्येला इथे रोख लगावली आहे. 3 गड्यांची आपण कत्तल पाहतो आणि आता मात्र विकेट वाचून इथे खेळ करावा लागेल आणि अटके पार झेंडे हे रोवणं हे तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राजेशाही बाणा ज्यानं पेशकश केलाय असा हा राजेश म्हात्रे टीम म्हात्रेपाडा. अगदी चेंडू यानं सफर केले. निश्चितच 4 चांद लावणारी गोलंदाजी. 5वा बॉल पुन्हा एकदा अल्पेश त्या ठिकाणी सज्ज असतील. पाठोपाठ अल्पेशच्या माध्यमातून 2 झेल पकडले गेले आणि लगातार 2 गडी बाद. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आता आपण राजेशला पाहू शकता.
प्रत्येक चेंडूगण एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा राहिला होता. पाहू शकता आपण गोलंदाजीच्या माध्यमातून राजेश मात्रेने चेंडू सफर केला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा अल्पेश मात्रे सज्ज होते आणि पाठोपाठ रॉयल थाट आजमावला आणि निश्चितच 2 गडी बाद इथे आपण होताना पाहतो सळगचे. एकूण जर पाहिलं तर फलंदाज बाद होत आहे. 4 चांद लावणारी गोलंदाजी टीम म्हात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून राहिली आहे, परंतु अंतिम बॉल आहे, विकेट वाचून खेळायचे. हा चेंडू शांततेत पूर्ण केला जाईल का की आक्रमकता पाहायला मिळेल हे पाहावं लागेल. एकूण धावा 4. अंतिम बॉल मार्गस्थ आहे द्वितीय षटकातील. ओहो, दमदार फटका, स्क्वेअर कटचा देखना फटका, नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय आणि यालाय हा पहिला चौकार. तर व्यासपीठावरती एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जी सेवा खरं तर बदलापूरला दिली, बदलापुरात कायदा सुव्यवस्था न्याय प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि गुन्हेगारी पूर्णपणे थांबवणं नाही, ऑल फुल स्टॉप देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं आणि बदलापुराला सक्षम बनवलं. रात्री 11 आणि 12 वाजता देखील आज बदलापूर स्टेशनवरती महिलांना बिंदास फिरताना आपण पाहता. त्याचं कारण इतक्या वर्षामध्ये काय राहिलं तर क्षीरसागर साहेब आणि त्यांची पूर्ण महाराष्ट्र पोलिसांची टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आज बदलापुराला खरं तर ते निरोप देत आहेत, मात्र एक प्रामाणिक सेवा आणि कायदा सुव्यवस्था पसरवण्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल क्षीरसागर साहेबांचा एक भव्य सन्मान आपण करतोय आपल्या पिसेकर ब्रदर्सच्या वतीनं. तर साहेबांना विनंती आहे या आपण, आणि आज त्यांच्यासोबत त्यांचा पूर्ण परिवार आहे, त्यांच्या वाईफ आहेत, आई आहे, आणि आज सगळ्यांना वाटेल की आपल्या मुलांना सकाळी रोज निघताना घराच्या जेवणाच्या डब्यासोबत एका बाजूला जेवण आणि दुसऱ्या बाजूला जीव घेऊन गेला, बट इतक्या वर्षात त्यांना काय कमवलं. तर आज ही संपत्ती तुमच्या मुलांनी कमवली या बदलापुरामध्ये, हे आज ते अभिमानानं सांगू शकतील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या क्षीरसागर साहेबांसाठी. आणि हा सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय एक कणखर नेतृत्वाचा. थँक्यू सो मच. तर साहेबांना विनंती करतोय 2 मिनिटं अंपास मॅच थांबवायची आहे की आधी आपण मयूरदादाकडे जाऊ तर नंतर साहेबांकडे येऊ. मात्र या बदलापुरानं अनेक साऱ्या गोड आणि अनेक साऱ्या कडू आठवणी देखील साहेबांना दिल्या असतील, त्या सगळ्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. मात्र आधी आपण बोलतोय मयूरदादाकडे. सर्वप्रथम क्षीरसागर साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर माझं घर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आहे, पण 2012 पासून मी सगळे सिनियर PI बघितले, पण त्याच्यामध्ये क्षीरसागर साहेब हे आगळं वेगळंच व्यक्तिमत्व. म्हणजे मी कधी ह्याच्या आधी सिनियर साहेबांच्या केबिनमध्ये जायला मी स्वतः घाबरायचो, पण क्षीरसागर साहेबांच्या बाबतीत मला आलेला अनुभव, मला कधीच परमिशनची गरज वाटली नाही. खरंच तो ॲरोगंट स्वभाव वगैरे असं काहीच नाही, असं मन मिळावू व्यक्तिमत्व म्हणजे क्षीरसागर साहेब. आणि खरं तर आम्ही आता कुठे काम करतोय, पण साहेबांनी कधी जाणवलं नाही का तू छोटा आहे का बारीक आहे का वयाने कमी आहे. साहेब सगळ्यांना तेवढाच रिस्पेक्ट द्यायचे. खरंच साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्या मयूर ग्रुपतर्फे. धन्यवाद. तर अशी अनेक सारी माणसं साहेबांनी बदलापुरातनं कमावली. तर आज तुमचा बदलापुरातील इतक्या वर्षाचा अनुभव कसा राहिला? काही आठवणी गोड, तर काही आज हृदयाला अगदी हात घालणारा असतील, तर काही कडवट असतील. पण काय म्हणाल, इतक्या वर्ष आज बदलापुरात एक महाराष्ट्र कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून जी सेवा दिली त्याबद्दल पूर्ण बदलापूर, आमचा पूर्ण पोलीस स्टाफ तुमचं ऋणी आहे. आपला अनुभव साहेब कसा राहिला? सर्वप्रथम मयूर ग्रुपचे मयूर पिसेकर आणि त्याचा प्रतीक पिसेकर यांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी आज इथे बोलून माझा निरोपाचा समारंभामध्ये अजून एक थोडासा मानाचा तुरा रोवला आहे. पोलीस स्टेशनमध्ये तर खूपच चांगल्या प्रकारे माझ्या सहकाऱ्यांनी माझा निरोप दिलेला आहे. त्याचबरोबर आता मयूर आणि प्रतीक पिसेकरने देखील माझा निरोपाचा समारंभात एक छोटाखानी कार्यक्रम केला.
त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. बदलापूरमध्ये 1 वर्ष मी आता काम केलेलं आहे. थोडं अचानक माझी बदली होते आहे, इलेक्शन पिरियडमुळे लवकर जावं लागतं. अपेक्षित होतं की 2 वर्ष मी पूर्ण कार्यकाळ करेन. बदलापूर तसं शांत शहर आणि सुंदर शहर आहे. त्या सुंदर शहरामध्ये जर एक चांगली कुठली गोष्ट दिसत असेल तर हे स्टेडियम आहे, जे मुंबईसारख्या ठिकाणी देखील मी माझ्या कॉलेजपासून माझ्या त्या जीवनामध्ये मी खूप क्रिकेट खेळलेलो आहे. त्यामध्ये मी शिवाजी पार्क, आझाद मैदान, क्रॉस मैदान, इथे पोलीस जिमखाना अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मी खेळलो. पण अशा प्रकारचं लश ग्रीन आउटग्राउंड जे आहे ते कधी मिळत नाही. चांगल्या ठिकाणी पण या फॅसिलिटी मिळत नाही. त्या मयूर पिसेकरने इथे त्यांना बदलापूरमध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे एक बदलापूरची ओळख म्हणून हे स्टेडियम पुढे होईल असं मला नक्कीच वाटते. इथे अजून चांगल्या प्रकारच्या मॅचेस खेळल्या जातील. इंटरनॅशनल आपण म्हणणार नाही, परंतु राज्यस्तरीय मॅचेस जरी हळूहळू तर खेळल्या गेल्या तरी नवल वाटणार नाही अशा प्रकारचं हे ग्राउंड आहे. खूप सुंदर बदलापूर शहर आहे, शांत आहे, कॉस्मोपॉलिटन होत आहे, वाढत चाललेलं आहे. जी गावं आहेत बदलापूर शहरामध्ये, माझ्या हद्दीमध्ये 7 गावं येत होती, पण आता ती गावं राहिलेली नाहीत, त्यांचं शहरीकरण होत आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये पण ती मानसिकता येत चाललेली आहे की आपण आता गाव नाही तर शहरामध्ये राहत आहोत. आणि त्या दृष्टीने त्यांचीही भरभराट होत आहे, त्यांच्याही कल्पकतेमध्ये वाढ होत आहे. आणि त्यामुळे आपण जे गावातले गावकरी म्हणतो, आता त्यांना गावकरी संबोधणं आपण शक्य होणार नाही. सगळे बिझनेसमॅन झालेले आहेत आणि चांगले आपल्याकडे येणारा पैसा हा चांगल्या मार्गाने ते गुंतवणूक करतात, त्याच्यातून अजून ते भरभराट करत आहेत. त्यामुळे अशीच त्यांनी भरभराट गाववाल्यांनी आपल्या गावाच्या जवळपास होणाऱ्या विकासातून करून घ्यावी हीच मी त्यांना शुभेच्छा देतो त्याबद्दल. आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच साहेब. आपल्याला विनंती आहे आपण मॅच एन्जॉय करावी. आणि धन्यवाद आपल्या 1 वर्षाच्या एक सुंदर सेवेबद्दल. थोरवे साहेबांना मी सन्मानित करतो आणि बिनकुळे साहेबांचा देखील सन्मान होतोय. तर थोरवे साहेबांना देखील विनंती आहे, एक ज्येष्ठ महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या शुभहस्त या ठिकाणी आपण पाहता भरपूर वेळ या स्पर्धेला दिला जातो. मयूरदादांच्या हस्ते आपण सन्मान करतो. यानंतर बिनकुळे साहेबांना विनंती आहे, साहेब आपण देखील आपला देखील एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि अजून आपल्यासोबत महाराष्ट्र पोलीस भरपूर मोठ्या संख्येनं म्हणजे ते सगळे आपले बदलापूरचे आपलेच आहेत. पुन्हा एकदा हे सगळे पुन्हा भेट देताना दिसतील, त्यामुळे त्यांचा सन्मान देखील आपण नंतर करणार आहोत. मग आता बिनकुळे साहेबांना विनंती आहे की आपण आपला एक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि पुन्हा आपली शो मॅच आहे. जर क्षीरसागर साहेब जमलं तर तुमची बदलापूरच्या टीमला गरज आहे. जरी तुमचा आज निरोप झाला, ऑब्जेक्शन वगैरे कोणी घेणार नाही, आम्ही ॲडजस्ट करू ती एक गोष्ट. पण तुम्ही खेळायला आलात तर आमच्या पूर्ण टीमला नक्कीच एक स्ट्रॉंग साईड बनेल, कारण फॉरेस्टची टीम तितकीच मजबूत आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्या पोलिसांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि स्पेशली क्षीरसागर साहेबांसाठी. जाऊयात आपण मॅचकडे. त्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र सज्ज आहेत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणि आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तिकडे रोशन पाटील शिरवली आणि राहुल चव्हाण मांकिवली बदलापूर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर फ्रॉम वाकलेन. खरं तर सर्व महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. क्षीरसागर साहेब पाहायला मिळत आहेत, थोरवे साहेब पाहायला मिळत आहेत आणि बिनकुळे साहेब या स्पर्धेचा पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. आणि या त्रिमूर्तींचं पुन्हा एकदा आमच्या पिसेकर बंधूंच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री मयूरजी जगन्नाथ पिसेकर, सन्माननीय प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. लक्ष बघूया बॉलिंग ट्रॅकमध्ये काढू योगेश माद्रे बुग्या. नेक्स्ट बॉल, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार, काट्यासारखा सरळ आहे आणि कृष्णा त्या ठिकाणी सज्ज झाले. कृष्णाच्या माध्यमातून हा झेल पकडला जातो. अजून एक मोहरा गारद. या झटक्यातून सावरणाचं कटिंग झाले. वारंवार विकेट कोसळणं हे आता टीमसाठी तितकंच धोकादायक ठरलं जाईल, कारण विकेट वाचून हे खेळावं लागेल. ज्या पद्धतीने एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्या पद्धतीने पूर्णपणे विकेटचे आपण पडझड पाहतो. परंतु येणाऱ्या नवख्या फलंदाजांना एक चांगली डागडुजी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली आहे. एकूण धावा पाहतो धावपटलावरती निश्चितच 10 धावा दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. 10 का दम पाहतो, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून तितकीच दमखम दाखवावी लागेल टीम आई गावदेवी नारायण या टीमला. समोरील संघ पलक 11 जय भोले म्हात्रेपाडा,
हा संघ कधी कधी आपण शेरदिल या नावानं सुद्धा आपण खेळताना पाहत असतो. आमचे पूर्णपणे इम्तियाजबाई शेख यांच्या माध्यमातून वावंजाचे त्यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला जातो. शाहीद शेख मुन्ना आणि त्यानंतर आपण पाहू शकता चाचा सर्वांची प्रचंड मेहनत असते. आर्थिकदृष्ट्या एक चांगले पाठबळ नेहमीच या संघाला लाभले. असा संघ आज मात्र नवीन नावानं जी खेळतो. आज पलक 11 या नावाची मूर्त मेढ या संघाच्या नजीक पाहायला मिळते. धाबा धावपटाला बघी बॉलिंग ट्रॅकवरती बोग्या. ओहो अगदी सुपला फटका हा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये मिलन पाहायला मिळत नाही आणि याचं प्रत्युत्तर डॉट बॉलची राहिली समाप्ती. परंतु इथे विकेट पाहायला मिळतं. अप्रतिम रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता उत्तम चेंडूची आपण सबर पाहिली. वेगावरती स्वार होत हा पण फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्टली यष्टांचा वेध पाहिला आणि अशा रीतीनं अजून एक देदका टीम नारेनला. चेक. तर या ठिकाणी आपण पाहतोय सुनील दमाने साहेब महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाचं लॉन आम्हाला मिळालंय आणि आपलं देखील अतिशय मनापासून आभार आम्ही मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आणि खरं तर प्रत्येकाचे हात इथे लागलेले आहेत या मैदानावरती. विंदांची खूप सुंदर कविता आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देण्याची वृत्ती आणि त्यांनी मात्र त्यांचे हात इथे मात्र लागलेत या स्पर्धेसाठी. आपले देखील मनापासून आभार. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्की सर्वांचं मनपूर्वक स्वागत. योगेश झाल्या तयार. अगली पेशकश जणू का आगीचे गोले फेकतोय परंतु पंचांचा इशारा येतोय. हॅरी सरांचा व्हाईट बॉल नटकट आधा राहिली आणि या नटकट आधे कारण अप्रतिम भूमिका मिस्टर हॅरी यांची पाहतो. आज दमदार पंचांची भूमिका पाहायला मिळते. योगेश इंद्रेकर खऱ्या अर्थानं अंबरनाथचे आहेत. राम पाटोले सर जे शहापूरचे आहेत. हिरामन खडकर खऱ्या अर्थानं हॅरी सर जे कल्याणचे आहेत आणि त्यानंतर शेखर सर हे आहेत कल्याणचे. परंतु विकेटचं पतन सातत्याने घडतंय परंतु हा झेल तितकाच इम्पॉर्टंट बादल म्हात्रेनं हा झेल कन्वर्ट केलाय. अजून एक गडी बाद. विकेट इथे कोसळल्या जात आहेत आणि या विकेटमधून पूर्णपणे काढता पाय घेत आहेत टीम नारेन संघाचे फलंदाज. आणि पाहता आता मात्र विकेट वाचून इथे खेळावं लागेल टीम नारेन टीमला. धावसंख्या पूर्णपणे स्थगित पाहायला मिळते. एकूण धावा पाहतो धावपटलावरती निश्चितच 12. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत राहुल चव्हाण सर मॅम फ्रॉम मानकिवली. रफ्तार का सौदागर गोरदास बुग्या बॅकफुटला गेले. पंच करायचा प्रयत्न इथे संपर्क आहे की नाही पाहावा लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फरकच बाद. अजून एक फरक इथे परतावं लागेल माघारी. अजून एक विकेट संपादित करत असताना टीम पलक 11 जय भोले मात्रे पाडा. गोलंदाजाच्या मार्फत ज्या पद्धतीनं दुबईमध्ये शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मित्रमंडळीने योगेशनं विकेट हॅट्रिक संपादन केली होती 10 PL मध्ये. आणि निश्चितच जर पाहिलं तर लास्ट विकेट हा मात्र अगदी शिल्लक आहे. ऑल आऊटच्या कगारवरती आहे परंतु अजूनपर्यंत चेंडू खूप शिल्लक आहेत आणि हे पाहता आता विकेट वाचून खेळावं लागेल टीम नारेन टीमला. परंतु अशा परिस्थितीमध्ये खरं तर आपण पाहतोय मदरचारमध्ये भरपूर हुशाराने दाखल झालाय. मागील मॅच समार्थ मॅच खेळाडू तुम्ही पाहताय सोमनाथ गायकवाडला तुम्ही पाहताय जो इनॅट नंबर 11 वरती दाखल झालाय. गोलंदाज योगेश कमालाची गोलंदाजी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. राईट नंबर तो विकेट. यापुढे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॉल बॅक ड्राईव्ह करायचा होता. इथे मात्र पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज आता मात्र चेंडूला अडवतोय आणि दरम्यान धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय ते देखील इथे मात्र समाप्त झालं आणि धावफलकावरती धाबा
आतापर्यंत एकावर एक 11 धाबा 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. हा देखील सामना तुम्हाला 5 षटकांचा पार बेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुम्ही पाहताय. एका बाजूला पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा मळवता बोराडे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ तुम्ही पाहताय आणि त्यांच्या अगेन्स्ट खरं तर आपण पाहतोय श्री मलंगड परिसरातून हा संघ दाखल झाला आहे. टीम गावदेवी नारायण या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर कित्येक वेळा दोन्ही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट आपण नेहमीच पाहिलेत खेळत असताना, कारण एकाच असोसिएशनच्या माध्यमातून दोन्ही संघ तुम्हाला खेळताना दिसतील. आणि आज तुम्ही पाहता या बदलापूरच्या मैदानावरती खरं तर हवा तसा खेळ झाला नाहीये. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी क्रिकेट संघ नारायण संघाच्या माध्यमातून टॉस इथे जिंकला होता. टीम जे बोले पलक केले, पण म्हात्रेपाडा संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम गावदेवी क्रिकेट संघ नारायण संघाला. आणि आता तुम्ही पाहताय 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धाबा फक्त रे फक्त 11 धाबा. गुरुदास सज्ज होते. गुरुदाची बार्कवरती अजय पाटील याकडे देखील ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न. बड विकेटला बॉल चालला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक चिकित सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकेल. अजय म्हात्रे येतात गुरुदाची बार्कवरती. षटक क्रमांक 14 तळत असताना 12 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. कमबॅक करण्याचा प्रयत्न मध्ये चारपदे तुम्ही पाहताय. गुरुदास अजयच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एरियावरती पुन्हा एकदा बॅटर सज्ज होता. वैभव पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खरं तर माहिती आहे वैभवला देखील की शेवटची विकेट आपल्याकडे शिल्लक आहे आणि त्याच अनुषंगाने आता सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा तो देखील प्रयत्न करतो आहे. कारण 5 षटकाची मॅच जुरी 2 षटक त्यांच्याकडे शिल्लक आहे. याच अनुषंगानं कमीत कमी 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील आणि त्याच्या साथीला सोमनाथ गायकवाड. गुरुदास यार अजय ऑन साईडला घेतलाय. चांगला फटका पार मिळतोय. गॅप मध्ये खेळत बॉल चाललाय दंड करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगच्या दिशेला येतोय. 4 धाबा. वैभव पाटील हा वैभवशाली इतिहास आता जागरूक करायचा आहे, कारण शेवटची विकेट ही शिल्लक येणे पाहता आता विकेट वाचून खेळायचं टीम नारेलला. नेक्स्ट बॉल अगदी बॅट चिगडा मच्छिंद्र मातीनं कमाल केली. एका हातामध्ये हा झेल पकडलाय आणि हे पाहता पूर्णपणे टीम ऑल आउट होते. आणि असं पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पाहतो धावपटलावरती फक्त आणि फक्त 16 आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम पलक 11 म्हात्रेपाडा टीमला. आपण पाहतोय या ठिकाणी बालाराम भगत साहेब आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी हर्षदजी भगत साहेब आणि ते दोनही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि मयूर ग्रुपवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. या प्रेमासाठी या स्पर्धेसाठी भरभरून मदत त्यांच्या माध्यमातून निश्चित केली गेली आहे. आणि आपल्या दोघांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. नारायण ढाबा नंबर 1 आणि खरं तर आपण पाहतोय खवय्यांसाठी जेवणाची उत्तम सोय तिथे आहे. अगदी नॉन व्हेज असेल व्हेज असेल अगदी कुक सुनील पवार साहेब आणि त्यांच्या माध्यमातून खवय्यांसाठी मात्र सुवर्ण संधी नारायण ढाब्यावरती असते. आणि नारायण ढाब्याचे सर्व आणि आपण पाहतोय मयूर ग्रुप यांचे अतिशय जवळचे ऋणानुबंध आहेत. आणि आज या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र भरभरून मोलाची मदत तर केली आहे, परंतु या स्पर्धेत वेळात वेळ काढून ते उपस्थित आहेत. आपलं पुनश्च एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस नारायण ढाबा म्हटलं तर अगदी खरबे असेल कर्जत हवेवरती असलेलं चामटोली. नमस्कार, मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणाल दाते. मयूर ग्रुप तथा आमचे जवळचे मित्र मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलात रंगणार आहे. या 7 आणि 8 तारखेला ठाणे विरुद्ध रायगड तालुकाने आणि खुल्या गटासाठी मी समालोचनासाठी येतोय. तुम्ही देखील मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी या. धन्यवाद. गावदेवी नारायण
या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्ही पाहताय. खरं तर असं वाटलं होतं सामना भरपूर चांगला लागेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये तेच थरार गोलंदाजी योगेश म्हात्रेचा स्पेल भरपूर चांगला राहिला आणि पूर्णपणे 16 या आकड्यावरती गाशा गुंडाळला गेला आणि आता 17 धावांचं बापक लक्ष तुम्ही पाहताय या मॅचमध्ये. काय म्हणणार रोशनजी पाटील सर? खरं तर 17 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. पहिल्या डावमध्ये ज्या प्रकारे डाव राहिला, बॅटिंग करत असताना कुठेतरी अपयश पदरी पडलं टीम नारायण संघाच्या माध्यमातून. नक्कीच काहीसा दबाव तंत्रामध्ये आपण खेळत असताना पाहिलं आई गावदेवी नारीन या टीमला. नक्कीच जर पाहिलं, जरी धावा कमी जरी असल्या तरी उत्तरार्धामध्ये जर पूर्णपणे धाकताही सिद्ध केली तर मॅचवरती पुन्हा एकदा कब्जा राखू शकतो टीम नारायण. हा संघ सुद्धा नेहमीच संघर्ष करताना आपण पाहिलंय आणि ही क्रीडानगरी जर पाहिली तर पूर्णपणे संघर्षाची मायभूमी पाहतो आणि या क्रिकेटच्या मायभूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या संघांनी संघर्ष केलाय त्या त्या संघांचा आपण पूर्णपणे डंका पाहिले, अशी आपण ही क्रीडानगरी पाहतो. खरं तर उत्तम दर्जाचा हा माहोल तयार झालाय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुलामध्ये उत्तम दर्जाची स्पर्धा पाहतो. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. तर व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झाला नारायण ढाबा आणि त्याचे ओनर बारामजी भगत यांचं. तर मयूरदादा पिसेकरांच्या शुभ हस्त मंचकावरती आपल्याकडे वेळ आहे, तर आपण नारायण ढाब्याचे सर्वा बारामजी भगत त्यांचा सन्मान करतोय. नारायण ढाबा म्हटलं की बदलापुरातील चांदोळीचं ते ठिकाण जिथे अनेक जण गुगलवरती सर्च करत येतात किदारा नारायण ढाबा. चविष्ट आणि अगदी आगरी पद्धतीचं जेवण कुठे मिळतं. पार्टी करायची असेल तर ऑलवेज बदलापूरकरांना नारायण ढाबा ईस्ट और वेस्ट ऑलवेज बेस्ट. तर त्याच ढाब्याचे ओनर जिथे क्वालिटी ऑलवेज मॅटर करते आणि पाहुणचार मॅटर करतो आणि कोण म्हणतं की आगरी माणूस व्यवसाय करू शकत नाही, तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण नारायण ढाब्याचे ओनर भगत साहेब आणि त्यांचा सन्मान आपण करतोय मयूरदादा पिसेकरांच्या शुभ असं. मॅच ऑन होतीये जवळ मैदानाकडे. या सन्मानानंतर लगेचच आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूयात, तो म्हणजेच रोशन पाटील सरांचा. थँक्यू सो मच. आगरी उद्योजकांचा इथे मात्र सन्मान केला जातो. कवयांसाठी खूप मोठी पर्वणी असते. या ठिकाणी श्रीमान सुनील दमाने साहेब देखील उपस्थित आहेत. आपण पाहतोय अगदी महाराष्ट्र राज्य नर्सरी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण मैदानाचं लॉन आपल्याला मिळालंय. विनंती या पण आपला देखील सन्मान इथे केला जातोय मंचावरती. या ठिकाणी श्रीमान अरुणजी मेहर साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपला देखील सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. विनंती या पण प्रत्येक अतिथीचा यथोचित मान सन्मान करणारा हा मंच आहे, कारण अतिथी देवो भव ही असणारी आपली आणि त्या माध्यमातून अतिथीचा सन्मान इथे मात्र केला जातोय. त्या ठिकाणी मेहर साहेबांचा यथोचित सन्मान आपण करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू सो मच शिंदे सर. लक्ष वेधून लढतीकडे खेळाचा उत्तरार्ध पाहायला मिळतो आणि धाव पुस्तकावरती आता नमूद होत आहेत. निश्चितच 2 धावा. पहिला बॉल पाहिला जिथे आपण लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन्स पाहिले आणि त्यानंतर तात्काळ इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. लक्ष वेधूया लढतीकडे. बॉलिंग ट्रॅकवरती काढू सज्ज असताना विकी माने. तन मन धन या मॅचमध्ये ओतावं लागेल. हे पहिलं पिवनचं षटक आहे आणि ते पूर्णपणे दमदार गोलंदाजी सफर करायची आहे. नेक्स्ट बॉल. उत्तम फटका खेळलाय परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून खराब कामगिरी राहिली. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. मनोज पाटील मनमोहित करणारे आपण फुटबॉल स्किट त्यानं अजमावली आणि चेंडूची तात्काळ त्यानं अडवणूक केली आहे. कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. त्याच अनुषंगाने तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक पुढे सरसवला परंतु तो बीट झाला. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलं जरूर, परंतु आपल्या संघासाठी धाबा इथे वाचवल्यात. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 3 धाबा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्ही पाहता. व्यवस्थित संपर्क नव्हता परंतु पुन्हा एकदा खेळाडू पोहोचले. चेंडूला एकदम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल आणि संघाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 4 धाबा आणि अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो पंचांनी इथे मात्र घोषित केलाय आणि आता पुढचा बॉल तुम्ही पाहताय. उघडा डोळे पहा नीट, कारण चेंडू असेल फ्री हिट. फ्री बॉल खुल्याम खेळण्याची नामी संधी आहे. ओव्हर स्टेपिंग आपण पाहिली. खरं तर लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं अगदी या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने खेळतात. व्ही शेप मध्ये खेळलाय आणि अगदी समालोचन कक्षेला मानवंदना पेशकश करणारा हा येतोय पहिला संघर्षाचा चौकार.
17 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे. मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून ऑन साईडला खेचला, मिड विकेटला टायमिंगचा जोरवरती बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती फरार, चौकार. पाहतो आणि निश्चितच नेत्रदीपक फटके इथे खेळत असताना योगेश मात्रे बुग्या ऑन फायर. खोलात हा चेंडू सफर केला गेला, परंतु डॉट बॉलची समाप्ती राहिली आहे. पहिल्या पिवांच्या षटकामध्ये राहुल सर इथे दबाव तंत्र छेडणं गरजेचं होतं टीम नारेलला, ते पाहायला मिळत नाहीये. आणि हे पाहता अगदी 2 चौकार मोजावे लागले या षटकामध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु डायरेक्ट नाव मोठं आहे, त्यामुळे संघर्ष त्यांना आता करावा लागेल. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय, फटका फसला की काय, डीप मध्ये खेळाडू एका हाताने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, गरुड झेप घेतली जरूर, परंतु आपल्या संघासाठी त्याने 5 धावा वाचवल्या. ही जमेची बाजू आहे. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल टीम नारायण संघाच्या माध्यमातून. यस कर्तरराव पंच इशारा करतात की इथे मात्र चेक करायचंय, परंतु चेंडू अडवलाय, कारण इथे आमच्या साथी स्कोरना देखील पाहिला, प्रेक्षक वर्गाने इथे पाहिलंय, ज्याने मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता, विकी होता. यस टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता गौरव सावंत यांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. यस ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय खरं तर कशा प्रकारे चेंडू अडवण्यात आला, गरुड झेप घेतली आणि तिथे चेंडूला आतमध्ये ढकललं. खरं तर एका हाताने झेलला इथे मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु 5 धाबा इथे वाचल्या टीम नारायण संघासाठी. नक्कीच विकेश गरज त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी चेक विनंती आहे टायगर संघ, आपण या टॉससाठी आणि या सामन्यामधली विनर टीम आपण देखील लगेच यायचं ही विनंती आहे. चला ओव्हर टू कॉम्बास. थँक्यू. नक्कीच चांगला प्रयत्न राहिला विकेश गरज टीम नारायण संघाचा. चित्ता म्हणेन एक चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. धावसंख्येला आता रोख लागली. एकूण धावा पाहिल्या धावपटलावधी, एकूण बिनगडी बाद 14, विजयाचा 14 आहे. एकूण पल्ला गाठायचा आहे. निश्चितच 17 धावसंख्येचा बॉलिंग ट्रॅकवरती नवीन कार्ड होईल निश्चितच टीम नारायण संघाचा. हरेश मात्रेचा इथे वापर केला टीम नारायणनं. 3 धाबाची गरज या मॅचमध्ये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅटर पॅडच्या मधला बॉल मात्र निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा जर बनल्या असत्या तर एक चांगली फायटिंग टोटल तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळाली असती, परंतु बॅटिंग करत असताना अक्षरशः दमछाक झाली टीम नारायण संघाला. नक्कीच पहिल्या पूर्वार्धातील पहिली सलामीची जोडी अक्षरशः कोसळली गेली आणि त्यानंतर पूर्णपणे मध्यमक्रमी फलंदाजांनी साथ न देणं आणि पूर्णपणे अंतिम टप्प्यामध्ये वारंवार विकेट कोसळणं हे कदंका ठरलं टीम नारायण संघासाठी. कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा 2 बॉल इथे मात्र बीट करतो. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय बॅट्समन पुण्यात इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि अखेर आता योगेश मात्रेला परतावं लागेल माघारी. फरदास बाद. काढू आता सज्ज होत असताना पाहायला मिळतो. हर्षवर्धित कार्य त्याला इथे साध्य करायचा, परंतु विनिंग स्ट्रोक येईल की काय, परंतु चांगला प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही आपण पाहिली होती चपराक. या चेंडूगणिकाली एक सिंगल रन्स, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण धावा 15, अजून पर्यंत अगदी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्ट्रॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय खरं तर आजचा बर्थडे बॉय राजेश मात्रे सज्ज होतोय. 2 धाबाची गरज या मॅच मध्ये गोरदात हरेश मात्रे सज्ज होतोय.
चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा आता मिडो आपला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. मी आधीच म्हटलं होतं 40 ते 45 धावा जर बनल्या असताना तर सामन्यामध्ये रंगत वाढली असती. कारण मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं ओमसाई आगासन विपक्ष जर्मन डायगर या दोन टीमच्या दरम्यान सामना रंगला. तिथे डायगर संघाने नक्कीच विजय संपादित केला आणि टीम डायगर आपला संघनायक आपण पाठवून द्यायचा. यापुढे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता ज्याने मात्र इथे जेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर केला. स्वतः संघनायक होते आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल इथे देखील मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 16 धाबा. स्कोर आर लेवल. तकदीर या खेळाडूच्या माध्यमातून हा झेल सुटला गेला, परंतु अजूनपर्यंत जर पाहिलं तर फक्त एक धावसंख्येची आवश्यकता आहे टीम पलक 11 मातेपाडा या संघाला. पूर्णपणे विजयाच्या अधीन गेलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ पाहायला मिळतो म्हातडेपाडा. उत्तम खेळीची आखणी राहिली. पहिल्या पूर्वार्धामध्ये घातक गोलंदाजी आणि या घातक गोलंदाजी विरोधात फटके येणे कठीण झालं आणि हे पाहता फक्त धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिल्या 16. उत्तरार्धामध्ये 17 धावा बनवायच्या असताना निश्चितच वेगवान खेळ या संघाच्या माध्यमातून राहिलाय. हेच खरं तर म्हात्रेपाडा संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी नारायण टीमची देखील दमदार राहिली आहे. कारण पॉवर प्लेचे 2 षटकं जिथे मात्र धाबा खोऱ्याने उडल्या जातात, परंतु अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या अगदी 14 जरी खर्च झाल्या तरी षटक क्रमांक 2 हरेश मात्रेचं कमालीचं षटक तुम्ही पाहिलं आहे. कारण त्याने धाबा खर्च केला फक्त 2. एका धाब्याची आता गरज. वैभव पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. खरं तर शेजारी आता वाढलेत बॅटर राजेश मात्रेच्या. या बळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय भन्नाटमेक तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकाच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळतील. श्री मलंगड असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर दोन्ही संघ या मैदानावरती खेळत असताना एका बाजूला नारेन तर दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा. या बळेला देखील पुन्हा एकदा बॅटन पाठच्या मधनं बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. मी आधीच पडलं होतं टार्गेट छोटं आहे परंतु नारेन नाव मोठा. जरी एका धाब्याची गरज आहे तरी देखील संघर्ष तुम्हाला नारेन टीमचा पाहायला मिळेल या मॅचमध्ये. फक्त एक धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव पाटील. वैभवशाली इतिहास त्यानं जागरूक केला होता परंतु षटकात ठोकत हा सामना जिंकलाय टीम पलक 11 मातेपाडा या संघानं. परास्त होतोय आई गावदेवी नारेन.